रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. माऊलीनो, शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी शेती करूच नका. शेती करूच नका याचा अर्थ शेती विका असा होत नाही. शेती करताना सुद्धा शेती कशी करायची आणि त्या शेतीमध्ये काय केल्याने तुमचं मार्केट वाढेल आणि तुमचा संसार, लग्न झालेले असू द्या लग्न न झालेले असू द्या, इन्कम वाढेल, हा दृष्टिकोन ठेवून मी सांगतोय त्या पद्धतीनं. नाहीतर तुम्ही आता मस्त तुमची 20 एकर 25 एकर अगदी 5 एकरपासून पुढे अगदी 3 एकर जरी शेती कोणाला असली तर प्रत्येकजण काय करतोय, कुठं कांदा लाव, कुठं कापूस लाव, मुगाची पिकं करायची. जी पिकं तुमची वातावरणामध्ये बदल झाल्यामुळं जी पिकं नष्ट पावतात अशी पिकं तुम्ही तुमच्या शेतीमध्ये करता. पीक अतिशय उत्कृष्ट येतं आणि ऐन वेळेला लक्षात ठेवा, मार्केटमध्ये गेलं की भाव पडलेला असतो त्याचा. अगदी काही करा तुम्ही, मी काय म्हणतोय ते पहा, डाळिंब करा किंवा तुम्ही द्राक्षे वगैरे, हे जे असला जे पसारा आहे ना तो करतच बसू नका. आणि बुरसट पिकं तर अजिबात करू नका, लक्षात ठेवा. भाजीपाला ज्यांना शेती शहराच्या अतिशय जवळ आहे आणि शेती कमी आहे अशा व्यक्तींनी भाजीपाला करायला हरकत नाही. पण सर्वच भाजीपाला नाही करायचा, त्याच्या जोडीला काय करायचं ते मी आवर्जून या व्हिडिओमध्ये सांगतोय, लक्ष देऊन ऐका. मी कधीही तोट्याच्या गोष्टी शेतकऱ्यांना अजिबात सांगत नसतो, सर्व गोष्टी मी फायद्याच्या सांगत असतो. तर इथे एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला 50 शेळ्या किंवा 50 मेंढ्या, मेंढी करा किंवा शेळ्या करा, त्या शेळ्यासाठी 5 एकर जमीन जर तुमची व्यवस्थितरित्या असेल तर कमीत कमी त्यातली 3 एकर जमीन ही शेळी आणि मेंढी यासाठी झाडपाला, कडवळ, मका, लसूण घास, दशरथ घास, मेथी घास, पुन्हा सुबाबूळ, शेवरी, हादगा, इतर आणखीन दशरथ घास हे करण्यासाठी तुम्ही या 3 एकरामध्ये नियोजन करा. आणि कमीत कमी गाभण चांगल्या शेळी करा किंवा मेंढ्या करा. मात्र तत्पूर्वी तुम्हाला त्या शेळी पालनाबद्दल, मेंढी पालनाबद्दल तुम्हाला माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. ट्रेनिंग घेणं फार महत्त्वाचं आहे. एक अनुभव घेऊन तुम्ही कमीत कमी 5 शेळ्यापासून किंवा 5 मेंढ्यापासून किंवा पिल्लांपासून सुरुवात करा. 6 महिने चांगला एक्सपिरियन्स घ्या. 10 मेंढ्यापासून जरी सुरुवात केली तरीसुद्धा व्यवस्थितरित्या गाभण 10 मेंढ्या किंवा गाभण 10 शेळ्या घेतल्या, गाभण शेळी घेतली की लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये सगळे या यूट्यूबवरती कशी काळजी घ्यायची, आयुर्वेदिक औषधं कुठली वापरायची, कुठल्या आजारात, ठराविकच आजार असतात. मेंढ्यामध्ये अतिशय कमी आजार असतात. मात्र शेळीमध्ये जरी आजार जास्त असले तर ते आयुर्वेदिक औषधावर कवर होतात. आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, जर तुम्ही वेळच्या वेळेला लसीकरण करून जर घेतलं, एक लसीकरणासाठी 1-2-3 हजार रुपये जातात वर्षाकाठी, पण तुमचे जवळजवळ लसीकरणामुळं 3 लाखाचं उत्पादन हे वाढतं आणि रोगराई येऊन जी मरतूक होणार आहे त्या मरतुकीपासून तुमची सुटका होते. लसीकरण जर व्यवस्थित केलं, याच्यासाठी व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेले आहेत चॅनलवरती, किंवा अनेक चॅनल आहेत शेळी पालनाचे, मेंढी पालनाचे, ते चॅनल तुम्ही पहा. माझा चॅनल पाहायला पाहिजे आहे, सबस्क्राईब करायला पाहिजे आहे, लाईक करायला पाहिजे आहे, असं काय नाही. कारण हे पैशाचं साधन म्हणून मी कधीही पाहत नाही, फक्त समोरच्या शेतकऱ्याचा फायदा व्हावा. आणि माझा जो शेतकरी आता सध्या वातावरणातील बदलामुळं, मग तो उन्हाळा असू द्या, हिवाळा असू द्या किंवा पावसाळा असू द्या, वातावरण चेंज झालं की लक्षात ठेवा पीक तुमचं मातीत जातं. आणि त्यातूनही तुम्ही आपदून सबदून फवारे मारून
जरी तुम्ही पीक आणलं तर तुमचं पीक मार्केटला यायला आणि बाजारभाव कमी व्हायला गाठ पडते. जोपर्यंत तुमचं पीक रानात आहे ना तोपर्यंत, कांद्याचंच उदाहरण घ्या. हा कांदा तुमचा रानात जेव्हा होता तेव्हा भाव या कांद्याचा 50 रुपये किलो, 60 रुपये किलो अशा पद्धतीनं होता. तुमचा कांदा मार्केटला आला की त्याला 5 रुपयानं कोण कुत्र खाईल. झालं का नाही कांदावाल्याचं वांदं सगळं. कांद्याचंच नाही, मी हे एक उदाहरण देऊन मी सांगतोय. तुम्ही कुठले हे करा, तुमची द्राक्षाची बाग असू द्या किंवा तुमची डाळिंबाची बाग असू द्या, तुमचं डाळिंब किंवा तुमची द्राक्ष मार्केटमध्ये आली, तुम्ही खरबूज करा, टरबूज करा, हे काही करा, लक्षात ठेवा तुमचं मार्केटमध्ये आलं की मार्केटमधले भाव हे पडलेले असतात आणि एवढं तुम्ही आकांक्षा धरून राहिलेला असता की माझी आता डाळिंब कमीत कमी 10 लाखाची होईल, 20 लाखाची होईल. तुम्ही धरलेल्या ज्या आशा आहेत तिथे तुम्हाला खर्चसुद्धा निघत नाही आणि ही सत्य परिस्थिती आहे बाबांनो. त्याच्यामुळं ज्यांच्याकडं पाणी आहे, भरपूर प्रमाणात पाणी आहे, त्यांनी 10 एकर शेती आहे ना 5 एकर बाजूला करा. 5 एकरामध्ये सपशेल ऊस ठोकून द्या. 3 वर्ष काहीही करावं लागत नाही ऊसाला, लक्षात ठेवा. फक्त मटेरियल घालणे, वेळच्या वेळेला मेहनत करणे. वर्षाकाठी तुम्हाला सांगतो 5 एकरामधील ऊस जर तुम्ही 3000 रुपये क्विंटलनी जरी टनानी जरी तुमचा ऊस गेला तर ऊस तोटेदायक नाही आहे. ऊसामध्ये तुम्ही एवढा ऊस येईपर्यंत त्याच्यामध्ये आतमधलं गवत जे आहे ते गवत खाण्यासाठी तुमच्या शेळ्या आणि मेंढ्या, शेळ्या काय नाही परंतु मेंढ्या तुमच्या ऊसाला अजिबात धक्कासुद्धा लावत नाही. मात्र खुरपणाचा तुमच्या भांगलणाचा पूर्णपणे खर्च मेंढ्या वाचवतात आणि जनावरं आतनं फिरल्यामुळं लक्षात ठेवा ते ऊसाचे जे कोंब आहेत ते मोडले जातात आणि कोंब मोडला की पुन्हा फुटवा, जास्त फुटतो. करून बघा तुम्ही, हे मी सांगतोय म्हणून हे एकदा तुम्ही करून पहा. आणि उरलेल्या 5 एकरामध्ये 50 किंवा 60 मेंढ्याचं जर तुमचं हे असेल, लगेच एकदम घास घेऊ नका, पर टप्प्याटप्प्याने लक्षात ठेवा. 10च्या 20, 20पासून 30, हळूहळू जसा तुम्हाला अनुभव येईल तशा पद्धतीनं जर त्याच्यामध्ये तुम्ही प्रगती करत गेला तर मी सांगतो उन्हाळा पडू द्या, पाऊस किती बी येऊ द्या, दुष्काळ पडू द्या, काही होऊ द्या, लक्षात ठेवा पाऊस तुमच्या पिकापुरतं, जरी पाऊस किती कमी पडला पाऊस तर पिकापुरता हा पाऊस पडतच असतो. आणि 1 वर्ष पाऊस नाही पडला म्हणून शेळी आणि मेंढीला आणि ऊसाला तुमच्या काहीही फरक पडत नाही आहे. आता सरकारने एवढ्या सोयी केलेल्या आहेत, तुमच्या गावातून गावाशेजारून नळ जिकडं तिकडं नळ केलेले, कॅनाल केलेले, त्या कॅनालची 2-3 पाणी जरी तुमच्या ऊसाला मिळाली, पिकाला मिळाली तर तुमची उपजीविका व्यवस्थितरित्या होऊ शकते. बाळांनो, मी यातून फक्त एवढंच सांगतोय की शेळीपालन, मेंढीपालन हे नको असेल, काय करा, तुम्हाला फिरणं नको असेल तर तुम्ही गाय पालन करा. जर्सी गाय पालन असेल, गीर गाय असेल किंवा म्हैस पालन करा. दुधाचा व्यवसायसुद्धा सध्या तोटा नाही आहे. मार्केटमध्ये तुमचं 30 रुपये लिटरनी जर दूध गेलं, सकाळी 10 लिटर आणि सायंकाळी 10 लिटर जरी दूध गेलं, 8 महिने बरोबर गाई गाभण राहूनसुद्धा 8 महिन्यापर्यंत दूध देते. दररोजचं तिचं 30 रुपयाप्रमाणे 10 लिटर, सकाळच्या 10 लिटरचं 10 त्रिक म्हणजे 300 रुपये, सकाळचे 300 रुपये आणि संध्याकाळचे 300 रुपये. अगदी तुम्ही लावलेल्या चाऱ्याला, खुराकाला दररोज त्या गाईला 50 ते 100 रुपये जरी खर्च झालं तर एका गाई मागं 400 ते 500 रुपये दिवसाकाठी तुम्हाला, दिवसाकाठी म्हणतोय, राहू शकतात. तुमच्या जर 3 गायी अशा असतील तर 5 त्रिक 1500 रुपये जर तुम्हाला दररोज मिळत निव्वळ नफा म्हणतोय मी, सगळं सोडून, खर्च वगैरे सर्व सोडून, तर तुम्हाला महिन्याकाठी 8 महिने तर तुमचं पेमेंट 40 ते 45 हजार रुपये निव्वळ नफा म्हणून तुम्हाला येऊ शकतं. मी हात जोडून सर्वांना विनंती करतो, शेतीमध्ये बुरकट माल लावण्याच्या मागे पडू नका. तुम्ही
जोडधंदा म्हणून जो शेळीपालन, मेंढीपालन किंवा गोपालन किंवा म्हैसपालन करताय त्यालाच तुम्ही मुख्य धंदा म्हणून त्याच्याकडे पहा. रान भरपूर असेल तर उरलेल्या रानामध्ये तुम्ही ऊस लावा, सरळ ऊस लावा, की जे वर्षाकाठी तुम्हाला ठरलेलं उत्पादन असतं. लक्षात ठेवा, अगदी तुमचा एका एकरामध्ये तुमचा 50 टन नव्हे 60 टन जरी ऊस निघाला तरी सुद्धा तुमचे त्या ऊसापासून साहित्रिक 18 म्हणजे 1,80,000 रुपये कुठं गेलेले नाही. निव्वळ मी म्हणतो वरचे 80,000 सोडून दिले, 1,00,000 रुपये तरी निव्वळ उत्पादन तुम्हाला मिळतं. तसं दुसऱ्या पिकामध्ये मिळत नाही. माझं सांगणं हे कार्य आहे, अमुकच करा म्हणून मी आग्रह कधी कोणाला धरत नाही, परंतु योग्य सांगणं कधी सोडत नाही. ज्यांच्या बुद्धीला पटते त्यांनी आवर्जून पाऊल उचलावं आणि योग्य मार्गाने आपलं कुटुंब आनंदी करावं, हीच सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि भगवंताने दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण, तुम्हा सर्वांच्या चरणी अर्पण करतो. जे तुमच्यासाठी दिलेलं आहे ते तुमचंच आहे, लक्षात ठेवा. सर्वांसाठी त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. कुंडलिक वरदा हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल.